नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, की गीता कमळीचे भृंग, हे गीता सागर तरंग, की हरीचे तुरंग गीतरथीचे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1675. गीतेच्या अखेरच्या अध्यायातील अखेरच्या श्लोकावरचं आपलं निरूपण ज्ञानेश्वरांनी पूर्ण केलं आहे. आता समग्र गीतेवरील आपल्या भाष्याचा ते समारोप करीत आहेत. तो करताना गीतेच्या 700 श्लोकांचा महिमा ते स्पष्ट करीत आहेत. ज्ञानेश्वरांची वाणी इथं बहरास आली आहे. या श्लोकांचं वर्णन कसं करावं आणि किती करावं असं त्यांना झालं आहे. भव्य कल्पनाविलास लढवून ज्ञानेश्वरांनी त्या 700 श्लोकांचं अपूर्व असं मोठेपण विशद केलं आहे. गीतेचा एक एक श्लोक अज्ञानरूपी अंधारावर चाल करून जातो. सूर्य अंधाराचा नाश करतो खरा, पण गीतेचा श्लोक सूर्याला पैजेनं जिंकतो. आणि असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजानं प्रकट केले आहेत. संत सज्जन खरोखर भाग्यवान आहेत. हे संतरूपी भ्रमर श्लोकरूपी कमळांचा आस्वाद घेऊ शकतात. ही गीतारूपी वेल श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात प्रफुल्ल झाली आहे. हे श्लोक म्हणजे गीतेचा महिमा सांगणारे भाट आहेत. किंवा असंही म्हणता येईल की 700 श्लोकांचा भक्कम कोट किंवा किल्ला करून सगळी शास्त्र गीतारूपी शहरात वस्तीला आली आहेत. अथवा हे श्लोक म्हणजे गीतारूपी सतीचे बाहू आहेत. आपला पती जो आत्मा, त्याला आवडीनं भेटण्यासाठी तिनं हे बाहू पसरले आहेत. किंवा असंही वाटतं की हे श्लोक म्हणजे गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत. किंवा गीता सागरावरील त्या लाटा आहेत. अथवा श्रीहरीच्या गीतारथाचे ते घोडे आहेत. अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय गीतारूपी गंगेमध्ये आला आहे. गीता ग्रंथ हा परब्रह्माची प्राप्ती करून देणारा चिंतामणी आहे. गीतेच्या शेवटच्या श्लोकावरचं निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे. गीतेच्या श्लोकामधून पहिला आणि शेवटचा किंवा लहान आणि मोठा असं मानता येत नाही. दिव्याच्या बाबतीत आधीचा आणि मागचा हा भेद कसला? तीच गोष्ट या श्लोकांची. गीतेचे सगळेच श्लोक सारख्याच योग्यतेचे आहेत.